हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे करकटे वारे हेओनिया करकटे वारी हेओनिया तुलस्यार गळा कासे पितांबर तुलस्यार गळा कासे पितांबर Krishna
पितांबर तुळसे हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमाने विराजित कंठी कौस्तुभमाने विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुखा आवडीने तुळशी हार गळा निरंतर हेची माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजने विठ्ठला बरवा
विठ्ठल बरवा माधव माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर सर्व सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम जय जय राम रूपी जडले लोचन पायी स्थिरावली मन पायी स्थिरावली मन पायी स्थिरावली मन रूपी जडले लोचन पायी स्थिरावली पायी स्थिरावली मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता कळोले जे सुख दुःख तहान हरपले तहान हरपले भूक तहान हरपली भूक देह भाव हरपला देह भाव हर तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे लोहे परते तुझ्या दर्शनी मागुते 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 देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला कुमार 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 कुमार
टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज शिरोमणी नामदेवराय महाराज संत शिरोमणी एकनाथ महाराज संत शिरोमणी काळूबाबा महाराज संत शिरोमणी पाटील बाबा महाराज संत शिरोमणी दामोदर बाबा महाराज पवन सुत हनुमान नमः पार्वतीवते हर हर विठ्ठल 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 विठ्ठल. आज बघा षटकारच येतं. काळजी करायचं काम नाही, कारण आम्ही रामायणातले भरत पाहिले नाहीत. रामायणाच्या भरतामध्ये राम होता आणि आमच्या या भरतामध्ये सुद्धा राम आहे. आणि खरोखर परमार्थातला घाम त्यांच्या शरीरातून तुम्हा आम्हाला दाखवण्याची शक्ती त्यांच्या हातामध्ये आहे बघा. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नेदी सुख दुःख तहान हरपली भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. वंशी विभूषित करा नवनीर दाबा पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखारधर विंद नेत्रात कृष्णात किमपि तत्वमहं न जाने सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं गोष्ठ प्रांगण रिंगण लोल मनायासं माया कल्पित भुवना
मत्कारं मनाकारं क्षमामानाथ मनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपुच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं यशोमती किशोरकं नमामि दुग्धचोरकं मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वात्मसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं श्रद्धामूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपाः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळारची तसे भक्ती जरी का बोल गंगावती स्वीकाराल की ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे 56 वर्षामध्ये आज आपलं या सप्त्याचं पदार्पण होत आहे. 56 वर्ष सुरुवात आहे. आपल्याकडून भगवंतांनी आपल्या देहाकडून आपल्या पूर्वजाकडून आपल्या सर्वांकडून काहीतरी ही सेवा करून देवाने घेतली. कारण जे सहज होते सर्वांच्या सहकार्य होणं असते ती देवाची सेवा असते. सर्वांमध्ये घडत असते ते देवाचं स्वरूप असते आणि सर्वांमध्ये जे प्रगट होते त्यालाच भगवंताचं स्वरूप असं म्हटल्या जात असते. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं स्वरूप प्रगट करण्याचं एकमेव काय आहे हे साधन आहे. साधू संतांनी याच माध्यमातून देवाला प्रगट केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवंताच्या रूपाची स्थिती अवस्था आणि जेव्हा भगवंताच्या स्थितीचं स्वरूपाचं वर्णन देवाला आवडल्या जात असते तेव्हा देव प्रगट होत असतो.
देव कुठेही प्रगट होत नाही. अनेक काही ठिकाणं आहेत तिथं काही देव प्रगट होतो का, पण अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं स्वरूप साकार झाल्याशिवाय राहत नाही. जिथं विकाराची समाप्ती होत असते आणि देवाच्या स्वरूपाचं प्रगट्य होत असते त्याला परमात्म्याचं स्वरूप असं म्हटलं जात असते. विठ्ठल म्हणून आज अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा. आता हे वास्तविक मी कीर्तनकारही नाही, मग उभे कसे राहिले, सेवके करावे सांगितले काम. सेवक या नात्याने आपल्या समोर उभा आहे. जसं येईल तसं गंगेचं पाणी गंगेला समर्पण करायचं आहे. गुरुदेवाचे शब्द आहेत, गुरुदेवाची वाणी आहे, गुरुदेवाचं काहीतरी चिंतन आहे आणि गुरुदेवाच्याच समर्पण करायचं आहे. म्हणून गंगेचं पाणी गंगेला समर्पण करणं याला काही विशेष असं काही नाही आहे. म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञान वरिष्ठ वैराग्य महंत, अरे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली आणि देवाच्या स्वरूपामध्ये लीन झाले, ब्रह्मलीन झाले, एकरूप झाले, अशी ज्यांच्या भक्तीची ताकद जे कोणालाही करता आलं नाही ते तुकोबारायाने करून दाखवलं, अशा महापुरुषांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय या विश्वामध्ये स्वरूप रूप अनेक आहेत, पण भगवंताच्या रूपाची शक्ती, जे मन कुठेच थांबत नाही, पण ते मन कुठे न थांबणारं मन त्या रूपामध्ये एक रूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढी त्या रूपाची ख्याती आहे, शक्ती आहे, बळ आहे, महती आहे. तुकोबाराय देवाच्या स्वरूपाच्या स्थितीची अवस्था आणि ती अवस्था मनाला स्थिर करण्याची ताकद त्या रूपामध्ये आहे आणि त्या रूपाचं वर्णन तुकोबाराय आजच्या अभंगातून तुमच्या आमच्या समोर ठेवतात की अरे बाबांनो, देवाचं स्वरूप असं आहे, ते स्वरूप जर पाहिलं, देहाच्या जेवढ्या अवस्था आहेत ना त्या अवस्था सुद्धा देह सोडून देतो. जसं पिकलेला आंबा देठ पिकला की देठ सोडून देते, तसं देह नामाने पिकतो, भक्तीनं पिकतो, तेव्हा देहाच्या अवस्था सहज गळून खाली पडलेल्या असतात. आणि ह्या अवस्था कशा पडल्या जातात, काय पाहिल्यानंतर पडल्या जातात. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगातून सुंदर असं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा हा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी खरोखर पाटील बाबांची कृपा आहे, काळू बाबांची कृपा आहे, दामोदर बाबांची कृपा आहे. अशा महापुरुषांच्या सहवासामध्ये अनेक मंडळी गेली दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगामाची. आमचे उत्तम मामा असतील, शांताराम मामा असतील, वागचौरे साहेब असतील, आमचे कावळे मामा, की विना घेण्यासाठी नेहमी ज्यांचं शरीर अखंड पुढे असायचं, कुठेही बिन ही मंडळी गेली, पण त्या मंडळीची आजही तुम्हा आम्हाला स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कारण तुका म्हणे एका मरणेची सरे, पण उत्तमची उरे कीर्ती माझी. माणसाने मरावं, पण कसं मरावं, कीर्तीनं मरावं आणि कीर्ती ठेवून पाठीमागं जावं. मग जो देव कार्यामध्ये वाहून घेतो, जसं आज आमचे बघा खाली बसलेत का, की सतत ज्यांचं दिसायला लहान आहे पण सुंदर गातोही चांगला नंबर 1, जसा आमचा किरण गातो बघा, गोपेगावमध्ये आहे, सुंदर. कारण लक्षात ठेवा, आवड असावी, पण भजनाची आवड असली ना, तुमचा शेवट ती आवड गोड केल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाची आवड ज्याला आहे त्याचा शेवट गोड. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तर परलोक पुससी काही. अरे बाबा, ज्याचं आत्ताच चांगलं नाही तर पुढे काय चांगलं होणार आहे. पण याच्यावर सुद्धा अपवाद आहे, असं काही म्हणता येत नाही. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात, बाबांनो, तुमच्या आमच्या जीवनाला वळण लावा, सवय लावा. या देहाला सवय लावावीच लागते. लक्षात ठेवा, आई वडील पाहण्याची सवय कोणी लावली का? घराकडे पाहण्याची सवय लावली, वावराकडे पाहण्याची सवय लावली का?
लावायची गरज नाही, कारण याची ओळख तुम्हा आम्हाला आपल्या आई वडिलांनी करून दिली. सांगा तुम्ही आम्ही हा देह देवाने कशा करता दिला? हा देह केवळ देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा. देवानी हा देह केवळ कशा करता दिला? भजन करण्यासाठी. भजन आपण का करत नाही? हरिशीन भजशी कोण्या गुणे. ज्ञानोबा म्हणतात अरे बाबा देवाशी का तू भजत नाही? कोणता असा तुला गुण दुसरा चांगला दिसा लागला, तू देवाला सोडलं आणि त्याच्या पाठीमागे लागला? तेव्हा तुकोबाराय म्हणतात देवानी हा तुम्हा आम्हाला हा देह दिला कशा करता दिला? देवाला पाहण्यासाठी, देव होण्यासाठी, देव घेण्यासाठी. तुम्हा आम्हाला देवाजवळ बसावं ही देवाची इच्छा आहे. पण तुम्ही आम्ही देव सोडला, देवासंग बोलत नाही, देवाकडे पाहत नाही, देवाजवळ जाऊन बसत नाही. मग देवाजवळ का बसत नाही याचं कारण आहे सिद्धांत आहे. वेदांताचा शेवटचा सिद्धांत आहे ज्याचा सहवास जीवाला आहे ते त्याच्या डोळ्यात बसल्याशिवाय राहत नाही. घराचा सहवास रोज आहे, परिवाराचा सहवास रोज आहे, वावराचा सहवास रोज आहे. त्याच्यामुळं हे आपल्या डोळ्यात बसले. पण देव डोळ्यात का बसला नाही? देवाचा सहवास तुम्ही आम्ही ठेवला नाही. प्रथमतः तुम्ही कीर्तनात येऊन बसले, तुम्ही भाग्यवान आहे. का? तुम्ही चांगल्या कुळात जन्माला आलेत. तुमच्या कुळामध्ये देवाची भक्ती आहे, देवाचं भजन आहे, देवाचं पूजन आहे. तुमच्या मनाला देव आवडतो. ज्याला देव आवडतो तोच कीर्तनात येऊन बसतो. येऱ्या गबाळ्याचे का? तुमच्या कुळात ते होतं. माझ्या वडिलाची मीरा शिगा, तुझी चरण सेवा साधावया, हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. लक्षात ठेवा, तुम्ही परमार्थात आहात ही पांडुरंगाची कृपा आहे. बरं, तुमच्या देहावर देवाची कृपा आहे, देवाची छाया आहे आणि देवाची माया तुमच्या मनात देवाने घातलेली आहे. पुष्कळ लोकसंख्या आहे. तुम्ही एवढेच का बसले? सांगितलं माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. जे देवाचे असतात ते देवाजवळ येऊन बसतात, देवाकडे पाहतात, देवाला बोलतात आणि तेच देवरूप होतात. तुकोबाराय म्हणतात जे संसाराचे असतात ना ते चौघाईच्या खांद्यावर जाईपर्यंत कधी देवळात येतच नाही. एकाला विचारलं काय हो तुमच्या गावच्या मंदिराचं तोंड कुणीकडे आहे? ते म्हणली बाबा मी एकदाच गेलो, ते बिन साथीदारीन संघ आली तेव्हाच गेलो, परत गेलोच नाही. कारण एकटं जायला मला भीती वाटते म्हणे. मग असा जर तो असेल त्याचा शेवट गोड होईल का? नाही होणार. का? देवाजवळ जो बसतो तो देवरूप होतो, देवाशी जो बोलतो देव त्याचा होतो आणि देवाशी जो अखंड पाहतो त्याच्याच डोळ्यात देव बसतो, इतराच्या डोळ्यामध्ये देव दिसत नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात बाबांनो, देव डोळ्यात बसावं असं वाटते ना, मग देवाजवळ येऊन बसा ना. देव पाहावया गेलो तेथे देवच होऊन गेलो. कारण देव तुकोबाराय म्हणतात
तुकोबाराच्या जीवनामध्ये स्वतः अनुभव आला. सेवितो हा रस वाटितो अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. त्यांनी अनुभव घेतला. कशाचा अनुभव घेतला? संसाराचाही अनुभव घेतला आणि देवाचाही अनुभव घेतला. संसाराजवळ बसलो म्हटले, संसाराकडे पाहिलं, पण माझे डोळ्याची काजळी वाढली आणि देवाकडे पाहिल्यानंतर डोळ्याची काजळी सर्व निघून गेली. देवाकडे संसारासंग बोललो पण कधी सुख मिळालं नाही. देवासंग थोडंच बोललो पण देवाने मला सुख दिल्याशिवाय राहिला नाही. का? त्याच्याकडे ते आहे म्हणून तो देऊ शकतो. संसाराचे स्वरूप दुःखाचं आहे म्हणून दुःखच मिळणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ज्याची बांधणीच दुःखाने जर केली असेल तिथं सुख कधीच मिळू शकत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, संसारात राहा पण देवाचं म्हणून राहा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही देवाकडे पाहिलं. कसं पाहिलं? मन लावून पाहिलं. तुम्ही आम्ही पाहतो काही काही माणसं मंदिराच्या पुढून गाड्या घेऊन जातात, गाडीहूनच देवाला हात जोडतात, पायात बूट तसा सर्व तसं. देव म्हणते काय हरकत नाही, कसंही कर, कारण होय भक्ती केला तैसा. का हो? भक्ती जशी कराल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळेल ना. एक मूठ पेरली जर समजा, किडकं बी जर उगवते का? किडकं बी कधी उगवू शकत नाही, भाजलेलं बी कधी उगवू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, मन लावून केलेलं कोणतंही कर्म ते फल दिल्याशिवाय राहत नाही. मन लावून संसार करतो तसंच मन लावून परमार्थ करा. जो मन लावून परमार्थ करतो त्याच्याही डोळ्यामध्ये आणि देहामध्ये परमात्मा बदल पाडल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही देव झालो तुम्ही देव व्हा ना. तुकोबाराय, तुम्ही बिघडले म्हणजे काय केलं? म्हणले आम्ही संसाराच्या नावावर शून्य घातलं आणि देवाच्या नावावर आमचं जीवन समर्पण केलं. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. खरोखर गायनामध्ये खरोखर आमचे अक्षय महाराज, कुंदन महाराज, उद्या आपले भगोरी गुरुजी येणार बघा. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या गाण्याची ख्याती आहे, महाराष्ट्राचं वैभव मानलं तरी काही हरकत नाही. घुंगरट गुरुजी आणि आमचे भगोरे गुरुजी खरोखर महाराष्ट्राचं वैभव आहे. आमचे अक्षय महाराज, आमचे कुंदन महाराज, एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. गायनसुद्धा ही एक समाधी आहे, तालसुद्धा एक समाधी आहे. ताल ब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहे, ज्ञान ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. म्हणून गायंती यम सामगा. कारण वारकरी संप्रदायामध्ये 3 घोष आहेत. पहिला घोष आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने.
ब्रह्मरस काढण्याची ताकद 3 घोषामध्ये आहे. त्यापैकी पहिला घोष म्हणजे पखवाद आहे. म्हणून पखवादा करता टाळ्या वाजवून सर्वांनी. दुसरा घोष आहे नामघोष. करीव हरिनामाचा घोष, कुंभ पाक पाडू ओष. ऐसा महिमा ऐसा प्रताप नामाचा, रीग नोहे कळी काळाचा. कळी काळाला ज्यांनी कळी काळाच्या तोंडावर मारलं, कळी काळाच्या मानेवर पाय ठेवला, एवढी ताकद नामधारकाची आहे. म्हणून नाम या विश्वातलं सर्वात मोठं एकमेव जीवाचा आधार आहे. जो नामधारक आहे येम त्याच्या पुढे गुलाम होतो. नामधारक म्हणजेच देवाचा दूत आहे. देवाचं दूत होणं म्हणजेच येम त्याची शरणागती पत्करल्याशिवाय राहत नाही. आम्ही विठोबाचे दूत येम आणू शरणांगत. तुका म्हणे काळ आता करुण सके बळ, आता करुण सके बळ. तुका म्हणे काळ आता करुण सके बळ, तुका म्हणे काळ आता करुण सके बळ, आता करुण सके बळ, आता करुण सके बळ. तुका म्हणे चाल करत नाही. ज्याच्या देहामध्ये देवाचं स्वरूप प्रगट होते, देवाच्या स्वरूपाला धारण करते, जो देह देवाला धारण करतो त्याच्यावर काळ धाव घेत नाही, मात करत नाही. त्याच्या पुढे देव काळ येऊ शकत नाही. त्याचं कारण का? देवाचं स्वरूप त्या देहामध्ये प्रगट्य आहे. देवाच्या स्वरूप त्या ठिकाणी विराजमान आहे. मग देवाचं स्वरूप विराजमान करण्यासाठी तुम्हाला देवाजवळ बसावं लागेल. तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्ही संसाराची संगती सोडली आणि देवाच्या जवळ येऊन बैसलो शेजारी गोविंदाच्या. देवाच्या शेजारी येऊन बसलो. देवाच्या शेजारी येऊन बसल्यामुळं काय झालं? आमच्या डोळ्यामध्ये देव येऊन बसला. त्याचा परिणाम आम्हाला काय झाला की त्याचा परिणाम खूप मोठा झाला. तुकोबाराय म्हणतात, प्रथम देव डोळ्यामध्ये बसण्यासाठी आम्हाला एकाचा त्याग करावा लागला आणि एकाचा अंगीकार करावा लागला. एकाला धरावं लागलं, एकाला सोडावं लागलं. कोणाला सोडलं महाराज? म्हणतात, सोडीला संसार माया तयावरी. संसाराला सोडलं, सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, हीच खरी भक्ती आहे. हेची थोर भक्ती आवडते. थोर भक्ती कोणती आहे? संसाराची माया सोडायची आणि देवाची माया जोडायची. जो देवाशी संबंध जोडतो त्याच्याच डोळ्यामध्ये देव बसतो. संसाराशी संबंध धरून देव त्याच्या डोळ्यात बसू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे आम्ही संसारावर राख रांगोळी घातली, जाळूनी संसार बैसलो अंगणी. देवा तुमच्या दारात बसलो. कशा करता? काय गरज आहे बसायची? अहो नाही, तुमच्या दारात बसलो ना, आम्ही संसाराच्या दारात बसलो, पण सर्व विकारच आमच्या डोळ्यासमोर येऊ लागले आणि विकाराने आमचा घात आम्हाला दिसत होता. विकाराने आमचा शेवट कधीच गोड होणार नाही. विकाराची संगती म्हणजे अधोगतीला आमंत्रण आहे. देवा हे अधोगतीचं आमंत्रण आम्हाला नको आहे. देवा आम्हाला ऊर्ध्वगती पाहिजेत. मग ऊर्ध्वगती करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुमच्या दारात बसलो. तुमच्या दारात बसलो आणि दारात बसून अहो तुमच्याकडे आम्ही पाहायला लागलो. जो देवाकडे पाहतो देव त्या देहाला आपल्या स्वरूपासारखं बनवल्याशिवाय राहत नाही. आपणासारखे करी तात्काळ नाही, काळ वेळ तयार. जनाबाईने देवाकडे पाहिलं. जनाबाई देवरूप झाल्या.
मीराबाईने देवाकडे पाहिलं, मीराबाई देवरूप झाल्या, तुकोबारायांनी देवाकडे पाहिलं, तुकोबाराय देवरूप झाले। कौन कहते हैं भगवान के तरफ देखने के बाद भगवान स्वरूप बनते नहीं, हम भगवान के तरफ देखते नहीं, हमारी आँख आशा के तरफ चल रही है और निराशा के तरफ हम जा रहे हैं। म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, मानव जीवनाचा उद्धार करण्यासाठी देवाजवळ येऊन बसा, देवाला पहा, देवाला पाहिल्यानंतर तुम्ही देवासारखं झाल्याशिवाय राहणार नाही। तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः अनुभव घेतला आणि ते जगाला सांगा लागलो, अरे बाबा मी देवाजवळ बसलो, देव पाहिला, त्याचा परिणाम काय झाला, देव माझ्या डोळ्यात बसला। तेच प्रथम चरणामध्ये तुकोबाराय रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, देह भाव हारपणा, देह भाव हारपणा, स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, देह भाव हारपणा, देह भाव हारपणा, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन। जोपर्यंत आपल्या डोळ्यामध्ये देवाचं रूप स्थिर होत नाही, जडले म्हणजे काय, जडले म्हणजे त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही। ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन, देवाची लगन ज्याला लागली, नामदेव रायाला देवाची लगन लागल्यामुळं नामदेव राय देवाशिवाय राहू शकत नव्हते। जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, जीवना वेगळी मासोळी जशी जीवच सोडते, तसं भक्त हे जर देव हा विषय त्यांच्या जीवनातून जर वजा केला तर ते जिवंत राहू शकत नाही। भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले हे निस्त पांडवांना कळालं। दारुकांनी सांगितलं, भगवंत येणार आहेत, रोजच्या वाणी भगवंत येतात, पण भगवान परमात्मांनी सांगितलं, दारुका माझ्या पांडवाला जर मी गेलो म्हणून जर तू सांगशील तर माझे पांडव जिवंत राहू शकत नाहीत। का, देवाला आपल्या भक्ताचं रूप माहिती होतं, भक्ताचा स्वभाव माहिती होता आणि भक्तांना सुद्धा देवाचा स्वभाव माहिती होता। कारण देवाचा स्वभाव वेगळा आहे आणि भक्तांचा स्वभाव वेगळा आहे। देह जाओ अथवा राहो हा भक्तांचा स्वभाव आहे। देह गेला तरी चालेल पण देव सोडला नाही। उदाहरण आहे, गंध मार्दन नावाचं काहीतरी एक माकड होतं, बिभीषण कुंभकर्णाला सापडलं। सापडल्यानंतर त्याचा सुगंध येऊ लागला, कुंभकर्णाने धरलं आपल्या बगलत दाबलं, दाबल्यानंतर ते ओरडलं, ते म्हटले मी तुला सोडतो पण माझ्या रावणाचं नाव घे। तो म्हटला मी मरीन पण रावणाचं नाव घेणार नाही। का,
तर माझ्या भगवंताचं नाम जो घेत नाही, जो भगवंताच्या विरोधी आहे, अरे त्याचं नाव आमच्या मुखात जर आलं तर आम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्राण सोडू पण रामाचं म्हणून सोडू, कुंभकर्णाचं म्हणून आम्ही कधीच जीवदान घेणार नाही. हा भक्तांचा स्वभाव आहे बघा. म्हणून तुकोबाराय भक्त होते. तुकोबाराय एकरूप झालेले होते. म्हणून तर कळत झाले तुका झाला असे कळस, की ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या नामाशिवाय, भजनाशिवाय, देवाच्या गुणाशिवाय आपल्या देहाला, आपल्या इंद्रियाला त्यांनी दाखवलं. कानाला दाखवलं फक्त देवाचे गुण, डोळ्याला दाखवलं फक्त देवाचे म्हणजे रूप दाखवलं, वाचेला फक्त देवाचं नाम दाखवलं, हाताला देवाचं काम दाखवलं, पायाला देवाचं काम दाखवलं. या इंद्रियाला देवाशिवाय पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. त्यांचे इंद्रिय दुसऱ्या कोणत्याच विषयाला शिवले नाहीत. एकच त्यांचा विषय होता, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या इंद्रियाचा विषय नारायण, मनाचा विषय नारायण, देहाचा इंद्रिय नारायण. अशी जेव्हा ज्या देहाची अवस्था होते त्याच्याच डोळ्यामध्ये देव बसतो, इतराच्या डोळ्यामध्ये देव बसू शकत नाही. विठ्ठल तुकोबाराचं म्हणणं आहे, तुकोबाराचं सांगणं आहे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अरे बाबा, देवाचं भजन करा, देवाकडे पहा, देवाचं ध्यान करा, देवाचं रूप तुमच्या डोळ्यामध्ये बसू द्या. ज्याच्या डोळ्यात देवाचं रूप बसते त्याचा फायदा सांगतात. फायदा काय आहे? जे मन कधी स्थिर होत नाही ते मन स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. हा कशाचा फायदा आहे? ज्याच्या डोळ्यात देव बसला त्याचा फायदा आहे. पहिला फायदा कोणता आहे? पहिला फायदा सांगतात की बाबांनो, मन स्थिर झालं आणि एकदा मन स्थिर झालं की बस देहामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. देहात कोणता बदल होतो? ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तन चांग होये अंग हरिरूप. हरिरूप ते शरीर होते. एवढंच नव्हे, देहीची विदेही भोगू दशा. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळ. ब्रह्मानंदामध्ये त्याची टाळी म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये हा जीव काहीतरी एकरूप होतो आणि एकरूप झाल्यानंतर अंगोअंगी मुरला छंद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद. कारण ज्ञानाला गिळून टाकायचं आणि गोविंदाचं काय करायचं? छंद या देहाला लावायचा. छंद या देहाला लागला का त्याचा परिणाम आहे बाबा, हे मन स्थिर होते. साधू संतांनी आपल्या मनाला छंद लावला. का? कोणता छंद लावला? देवाच्या. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद, मनाला गलिया. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद.
मनाला छंद लागल्या जातो, ज्याच्या मनाला गोविंदाचा छंद लागतो त्याची काया गोविंद झाल्याशिवाय राहत नाही. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देवामध्ये त्याच्यामध्ये भेदच शिल्लक राहत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जशी गंगा सागराला मिळाल्यानंतर गंगा स्वरूप होते, तसा जीव हा देवाला मिळाल्यानंतर देव स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद देवाच्या संगतीची आहे, देवाच्या संगाची आहे, देवाच्या छंदाची आहे. छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा. म्हणून नामाचा छंद ज्या देहाला आहे त्याचा छंद, त्याची काया गोविंद बनवल्याशिवाय राहत नाही. बघा, नामदेवरायाला छंद लागला, तुकोबरायाला छंद लागला, नाथ महाराजाला छंद लागला. छंद लागावा, पण कोणता लागावा? जन्म मृत्यूचं दुःख निवारण होईल, शेवट गोड होईल आणि या देहाची यात्रा सफल होईल असा छंद कोणता आहे? काही लोक भाग्यवान आहेत, म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी वाचनाचा छंद आहे. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजेच ज्ञानोबरायाबरोबर बोलणं आहे. ज्ञानेश्वरी सांगतात की ज्या सकाळी आम्हाला म्हणजे नेहमी मोठे बाबा सांगायचे बघा की गुलाब बाबा माधानकर डोळ्याने आंधळे होते. ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हते, पण इच्छा होती ज्ञानेश्वरी वाचावी आणि नितांत श्रद्धा माऊलीवर होती. माऊली ते ज्ञानेश कन्या म्हणजे माऊलीची कन्या म्हणून ते स्वतःला समजत होते. शेवटी त्यांना एका महापुरुषांनी सांगितलं, नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसत नाही, वाचता येत, पण ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा, ज्ञानोबरायाला तुमचं बोट दिसेल आणि तुमचं बोट ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरून फिरलं का तुमचं बोट माऊली देवाच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. हे त्या महापुरुषाला सांगितलं. गुलाब बाबा दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते, तरी त्यांनी ज्ञानेश्वरीवर पहिला अर्थ जर कोणी केला असेल तर गुलाब बाबा माधानकरनी पहिला ज्ञानेश्वरीवर अर्थ पहिलं भाष्य ज्ञानेश्वरीवर पहिलं जर अर्थ कोणी केला असेल, आंधळे दोन्ही डोळ्याने आंधळे पण माऊलीवर श्रद्धा. साधू संतांनी सांगितलं, त्या शब्दावर श्रद्धा सांगितलं, तुम्ही माऊलीवर बोट फिरवा, माऊलीला तुमचं बोट, माऊली तुमचा हात देवाच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. खरोखर गुलाब बाबांनी पहिली ज्ञानेश्वरीवर पहिली जर अर्थ करण्याची पहिली टीका जर कोणी केली असेल तर गुलाब बाबांनी केली. आणि माऊलीचा जो फोटो काढला तो फोटो त्यांनी काढला म्हणतात. माऊली आता बाबा आहेत सध्या, जुनी मंडळी आहेत की माऊलीचा जो फोटो काढला तो त्यांनी काढला. बघा माऊली कसे होते कोणाला माहिती होतं का? पण माऊलीचे फोटो त्यांनी आपल्या स्मरणात माऊलीचं चरित्र आणायचं आणि तशा पद्धतीनं काय तर म्हणून बाबाजी पंडित हे त्यांचे लेखक होते. बाबांनी सांगावं आणि त्यांनी लिहावं, कारण आजही पहा जेवढे ग्रंथ गुलाब बाबा माधानकरनं केले ते ग्रंथ म्हणजे अप्रतिम ग्रंथ आहेत. देव झाल्यानंतरची अनुभूती त्यांनी जगाला काहीतरी दाखवून दिली आणि ते सांगतात माऊलीचं स्वरूप असं आहे की बस सहस्त्र दिवे त्यांच्यावरून सूर्य काहीतरी ओवाळून टाकावं एवढी त्या स्वरूपाची काय आहे प्रतिभास आहे. म्हणून भगवंताचं स्वरूप सांगता येत नाही. भगवंताचं स्वरूप कसं आहे ते सांगताच येत नाही. सांगितलं अवर्णीय आहे, अवाच्य आहे, कारण त्याच्या स्वरूपाचं वर्णनच करता येत नाही. त्याचं स्वरूप कसं आहे सांगितलं. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा. लावण्य किती लावण्य सांगता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं देवाचं स्वरूप हे ध्यानात येते. ध्यानामध्ये केव्हा येते? त्याचा ध्यास लागल्यानंतर. आणि ध्यास लागला का बस तुकोबाराय म्हणतात त्याची काया त्याचा देह देवरूप झाल्याशिवाय बनवल्याशिवाय, ज्याची काया देवरूप होते त्याच्या देहाच्या अवस्था काय होतात? बदलल्या जातात. अवस्था कशा बदलतात? देवाला पाहिल्यानंतर बदलतात. तेच तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव
देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला हा देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भाव देवाला पाहिल्यानंतर देहाचा भाव हरपतो. हरपतो म्हणजे काय? त्याची जाणीव राहत नाही. जाणीव न राहिल्यामुळे त्याची अवस्था काय होते? विदेही अवस्था होती. देहीची विदेही भोगू असो ऐसा कोठे आठवत नाही. काय खातो आम्ही कासया हे त्यातले काय तर अनुभवाचे शब्द आहेत तुकोबारायांचे. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात बाबांनो, ज्याच्या देहामध्ये बदल होतो त्याच्या देहाची अवस्था काय होते? ह्या षड उर्मी आहेत. ताण लागणं, भूक लागणं, सुख होणं, दुःख होणं, जाणीव होणं, हे काय आहेत? ह्या षड उर्मी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ह्या षड उर्मी देहामध्ये बदल झाल्यानंतर ह्या आपण मग त्या गळून पडतात. तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर गेले. गेल्यानंतर घोराडेश्वरावर गेले. त्या ठिकाणी ध्यानस्थ ध्यान लागलं. ध्यान लागल्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 7 दिवस गेले. 7 दिवस गेले. त्यांना भूकही लागली नाही, तहानही लागली नाही, डोळे उघडले नाही. त्या देवाच्या रूपामध्ये काय झालं? एकरूप झाले. आणि एकरूप झाल्यानंतर तुकोबाराय ज्यावेळेस 7 दिवसानंतर त्यांचं स्वरूप काय तर स्थिती परत अवस्था बदलली. आणि बदलल्यानंतर तुकोबाराय 7 दिवस गेले तरी कळले नाही. घरचे लोक सर्व जिकड तिकड पाहू लागले. काही गुराखी लोक होते. त्यांनी विचारलं का हो तुम्ही डोंगरावर जाता तिथं काही कोणी तुम्हाला दिसलं का? हो म्हटले. तुकोबाराय आम्हाला तिथं दिसले. काय करू लागले? म्हणले ध्यानस्थ बसलेले होते. सर्प इंचू आम्हा सर्प अंगावर खेळत होते. त्यांनी पाहिलं तर का देहीची विदेही. सर्प अंगावर खेळू लागला तरी विदेही होते का? जाणीवच नव्हती. जाणीव नसल्यामुळं त्याचं काही त्यांना भीतीच नाही. शेवटी तुकोबारायच्या घरचे लोक गेल्यानंतर म्हटले महाराज का हो 7 दिवस गेले तुम्ही घराची वाट विसरले सर्व तुम्ही काय झालं? मग तेव्हा सांगू लागले रूपी जडले पायी स्थिरावले मन. देहभाव हरपला. भूक नाही लागली. देहभाव हरपून गेला. कशामुळं? देवाला पाहिलं म्हणून. तुझं पाहता देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्यानंतर देहभाव हरपला. देहभाव हरपला म्हणजे काय? भूक लागली नाही, तहान लागली नाही, लघवी आली नाही, कोणत्याच प्रकारची क्रिया देहाने केली नाही. कशामुळं? देव पाहिला. पहिला परिणाम झाला मन स्थिर झालं. दुसरा फायदा झाला तुकोबाराय म्हणतात बाबांनो देहीची विदेही अवस्था झाली. आणि विदेही अवस्था झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात त्याची आम्हाला जाणीव राहिली नाही. काय झालं? तहान भूक हरपली तुझं पाहता विठ्ठला कळून येते सुख दुःख. सुखही नाही दुःखही नाही. कोणत्याच प्रकारची जाणीव त्यांना झाली नाही. जाणीव एकच अवघा रंग एक झाला रंगी रंगला विठ्ठल मितूपण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला. अवघा म्हणजे काय? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा रंग एक झाला. डोळा म्हणते मी पाहतो, कान म्हणते मी ऐकतो. हे डोळ्याचा धर्म पाहणं आहे, कानाचा धर्म ऐकणं आहे, जिभेचा धर्म बोलणं आहे, हाताचा धर्म घेणं देणं आहे, पायाचा धर्म चालणं आहे. अवघा रंग एक झाला, सर्व देहाचा रंग एक झाला. कशामुळं? देव पाहिला आणि देव पाहिल्यामुळं त्या देवाच्या रंगामध्ये तुकोबाराय म्हणतात मी एकरूप झालो. कशामुळं? तुकाराम महाराज म्हणले बा आता मला कळालं, देवा तुमचं दर्शन झालं ना, आता परत जन्माला यायची गरज आम्हाला राहिली नाही. हे शेवटच्या चरणातून तुकोबाराय सांगतो. तू कमान नवे परती, तू कमान नवे परती, तू कमान नवे परती, तू कमान नवे परती, तू कमल नभे परते, तू कमल नभे परते, तू नभे परते, तू कमल नभे परते, तू कमान नभे परती, तू कमान नभे परती, तू कमान नभे परती, तू कमान नभे परती, तू कमल नभे परते, तू कमल नभे परती. तुझ्या दर्शन
देवाचं दर्शन झाल्यावर तो परत येईल का? अहो, गंगा सागराला मिळाली ती परत माघारी येईल का? जी गंगा सागराला मिळाली ती परत माघारी येईल? तुकोबाराय म्हणतात, ऐसा ठाव दिला देवे न मरावे, न मरावे लागे ऐसा ठाव दिला देवे. देवानं आम्हाला असा ठाव दिला, आम्हाला मरायची गरज राहिली नाही. का? अनेक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्तापासून या. आमच्या चित्ताचा विषय, आमच्या देहाचा विषय, आमच्या इंद्रियाचा विषय, आमच्या रोमारोमाचा विषय देव बनलेला आहे. ज्याच्या रोमारोमाचा विषय देव बनतो त्याला मरावं लागत नाही. सांगितलं, न मरावे लागे ऐसा ठाव दिला देवे. देवानं असा ठाव दिला, आम्हाला मरायची गरज आता राहिली नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला हे सांगतात, बाबांनो तुम्हाला मरायचं नाही ना, मग तुम्हाला देवरूप व्हायचं ना, मग देवाकडे पहा, देवाचं ध्यान करा, देवाचा ध्यास करा, देवाचा सहवास करा. जो देवाचा ध्यास करतो तो देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. चिंतने चिंतने तद्रूपता. साधू संतांनी देवाचं चिंतन केलं, माझी मज झाली अनावर वाचा, तुकोबाराय म्हणतात, आम्हाला छंद लागला. कसा छंद? अनावर, आवरतच नाही. किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आता त्या ठिकाणाहून तिथं गेल्याशिवाय ते राहतच नाही. आमचा छंद आमच्या जीवनातला भवबंध निवारण केल्याशिवाय राहिला नाही. का? तर आम्हाला तो छंद असा लागला तो कधी आवरतच नाही. तुकोबारायला देवाशिवाय काही दिसतच नव्हतं. विठ्ठल जळी स्थळी नामदेव रायालाही तेच होतं. सावता महाराज, गोरोबा काका घ्या, या सर्व साधू संतांच्या जीवनाचा विषय देव होता.
आणि ज्याच्या जीवनाचा, ज्याच्या देहाचा, ज्याच्या इंद्रियाचा देव विषय होतो, तुकोबाराय म्हणतात त्याला मरायची गरज राहत नाही. मरण माझे मरून गेले, केले मज अमर. अमरत्व त्याला प्राप्त होते. का? अमरत्व परमात्मा त्यांना मिळालेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे. देवा तुमचं दर्शन झालं ना. मग तुकोबाराय म्हणतात देवा तुमचं दर्शन ज्याला होते त्याला परत माघारी यायची गरज भासत नाही. तुका म्हणे नोव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. देवाचं दर्शन, ज्या देहामध्ये देवाचं दर्शन घडते तो देह देवरूप होतो आणि त्याला परत मरायची गरज भासत नाही. तुकोबारायच्या जीवनातला अनुभव आहे. अंतकाळाच्या वेळेला तुकोबाराय सर्वांना सांगू लागले, अरे आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. देवाने वैकुंठात उभं राहावं आणि तुकोबारायची वाट पाहावी. तुकोबा तुम्ही कधी मला भेटा येता. संतांच्या आलिंगनाची देवाला आवड होते, संतांच्या भेटीची देवाला आवड होते आणि वाट पाहे उभा भेटीची, कृपाळू तातडी होता वेळ. देव वैकुंठात उभा राहतो आणि भक्ताची वाट पाहतो. वाट पाहत असताना तुकोबाराय विमानात बसले. देवांनी आपलं साधनही पाठवलं, जा म्हटले तुकोबारायांना घेऊन या. घेण्यासाठी विमान आलेलं आहे, पण तुकोबारायचा हातच पुरत नाही. काहीतरी देवाही परीक्षा पाहतो ना, परीक्षेमध्ये जीव उतरतो का? कारण प्रत्येक संताची देवानी परीक्षा घेतली. संत ज्या परीक्षेत पास झाले ते संत देवरूप झाले बघा. म्हणून तुकोबाराय रस्त्यामध्ये विमान, तिथं भजन चालू होतं, वैकुंठ गमनाच्या ठिकाणी भजन चालू होतं. तुकोबाराय एकरूप झाले होते. विमान आलं, विमान दिसायला वरून गरुड आवाज देऊ लागले, महाराज तुम्ही चला, तुमच्याकरता आम्ही आलो. पाहुणे घराशी आज आले, ऋषिकेशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. देवाला घेण्यासाठी साक्षात देवाचे दूत आलेले आहेत. विमान तिथं खाली जवळ आलं, पण हात पुरत नाही. काय करावं, कुठं काही साधनही दिसेना. तेवढ्यात हे आला ना यम आला, महाराज माझ्या सहीशिवाय तुम्हाला मृत्यू लोकातून जाता येणार नाही. म्हटले काही हरकत नाही, बरं झालं मी कोणाला तरी शोधत होतो, तुम्ही आले, बरं झालं, माझं काम फत्य झालं. म्हटले काय काम आहे? म्हटले महाराज अहो तुमच्या देहाकडं पाहिलं तर आम्हाला असं वाटते, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन निजधामा गेले. धन्य तुकोबा समर्थ. तुकोबा तुमच्यासारखा समर्थ या जगात आम्हाला कोणी मिळाला नाही, तुम्हीच एक समर्थ मिळालेत. कसे समर्थ? तुमच्या देहाला घेण्याकरता प्रत्यक्ष परमात्म्याचं काय आलं, वाहन आलेलं आहे, त्यांना तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे. पण महाराज आमची इच्छा आहे, आमची सही झाल्याशिवाय इथून जाता येत नाही, कारण हा मृत्यू लोक आहे, आमच्या सहीशिवाय इथून कोणाला जाता येत नाही. महाराज म्हटले अरे तुझ्या सहीची मला गरज नाही, तू या बापाची सही घेऊन आलो. कारण यम ज्याच्या अंडर आहे, सांगितलं तुम्ही आम्ही यमाच्या अंकित आहोत, पण यम देवाच्या अंकित आहे आणि देव भक्ताच्या अंकित आहे बघा. म्हणून तुकोबाराय म्हणू लागले तुझ्या सहीची मला गरज नाही. त्यांनी लगेच आपला अर्ज दाखवला, पाहिलं देवाचंच. सांगितलं देवाची गरज नाही, पण तुझी गरज मला इकडे म्हटले. त्याला बोलवलं, त्याला खाली वाकवलं, त्याच्या मानावर पाय दिला, देवाच्या हातात हात दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ केला? देव डोळ्यात ठेवला, देव डोळ्यामध्ये साठवला. ज्यांनी डोळ्यात देव साठवला त्याच्या देहात रोमारोमात सांगतात अर्जुनाच्या रोमारोमामध्ये कृष्ण होता. अर्जुनाच्या रोमातून, अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. तुकोबारायाच्याही सर्व देहातून विठ्ठलाचा ध्वनी निघत होता. तुकोबाराय रस्त्याने चालले तर त्यांच्या पावलातून विठ्ठल नामाचा ध्वनी निघत होता. कशाची ताकद? त्यांच्या केलेल्या साधनाची ताकद आहे. आज महाराज एवढे वाजवतात, साधन साध्य केलं ना, मर्दनम गुणवर्धनम, मर्दन केलं त्या गुणाचं, मेहनत घेतली. जो मेहनत घेतो तो महंत बनत असतो. आहे त्या पिठावर रेघुट्या मारणारा महंत कामाचा नाही.
मेहनत करून आपली गादी स्थापन करतो. म्हणून आज महाराज संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं नाव गाजा लागलं. कशामुळं? मेहनतीचं फळ आहे बघा. कारण मेहनत केलेलं आहे, मेहनतीचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी मेहनत केली. कशाची मेहनत केली? देवाला डोळ्यात साठवण्याची मेहनत घेतली. देवाला डोळ्यात साठवलं, त्याचा परिणाम देहामध्ये परिणाम झाला. देहीची विदेही अवस्था झाली. षड उर्मी काय झाल्या? सहज गळून गेल्या. आणि षड उर्मी गेल्यामुळे तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाच्या जवळ गेलो, देवाचं दर्शन झालं, आता आम्हाला परत जन्माला यायची गरज भासत नाही. कारण का? देवाचं दर्शन झालं. ज्याला देवाचं दर्शन होते त्याला जन्म घ्यायची गरज नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. याच जन्मामध्ये आम्ही मुक्त झालो. सेवट तो भला माझा बहु गोड केला, आलो निजाच्या माहेरा पूजा रुखमाईच्या वरा. एक धरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, मग सुखा काय उणे झाले सोय रे त्रिभुवनी. त्रिभुवनामध्ये देव सोयरा होतो, पण देवाला तुम्ही डोळ्यामध्ये धारण करा, देहामध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध करा. आणि ज्याच्या देहामध्ये अस्तित्व सिद्ध होते, देव त्याच्या देहामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. खरोखर आपण भाग्यवान मंडळी आहेत, पुण्यवान मंडळी आहेत. तुम्हाला वाटते माझ्या देहामध्ये सुद्धा देव प्रगट व्हावा. देव होतो, फक्त आपण मेहनत करत नाही. मेहनत करा. तुकोबाराय म्हणतात केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे कर्मे जळोनी तरस. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहाने फक्त काय करा? भगवंताशी एकरूप व्हा, भगवंताची जवळीक साधा, देवाशी संबंध जोडा. ज्यांनी देवाशी संबंध जोडला त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा संप्रदायपूर्वक आपण माऊलीचं भजन करू, नंतर चाल होईल आणि सेवा समाप्त होईल. ज्ञानेश्वर तुका म्हणे नोवे पद, तुका म्हणे नोवे पद, तुका म्हणे नवे परती, तुका म्हणे नवे तुका म्हणे नवे परत, तुका म्हणे परत, तुका म्हणे नवे परत, तुका म्हणे नवे परत. तुझ्या दर्शने मागुते, तुझ्या दर्शने मागुते, देह भाव देह भाव तुझा दर्शने
तुझ पाहता विठ्ठल तुझ पाहता विठ्ठला विठ्ठला तुझ आजच्या या राजसू यज्ञ बघा, अखंड हरिनाम सप्ताह. पहिल्या काळामध्ये यज्ञ होत होते, पण आता यज्ञा नाम जप यज्ञोस्मिन हा जपयज्ञ आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या जपयज्ञामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी आपली उपस्थिती, अतिशय शोभनीय उपस्थिती आहे. आपल्या उपस्थितीने या देव कार्याची शोभा वाढलेली आहे. परमात्मा तुमच्या जीवनाची शोभा वाढवल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा अखंड तुमच्या देहाची शोभा वाढवो. खरोखर आज या कार्यक्रमासाठी सोनजामून भरपूर मंडळी आमचे आलेली आहेत. आमचे जयरामांना आहेत, तिसगावचे मामा आहेत, आमचे एकनाथ मामा आहेत, आमचे आप्पा आहेत, बरेच मंडळी आमचे मामासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनीसुद्धा. सोनजाम आणि गोपेगाव दिसाय नावं दोन आहेत, पण सर्वांचा जीव एकच आहे. कारण आम्ही पाहतो सोनजाम आणि गोपेगाव हे वेगळं वाटतच नाही बघा. का काय या भूमीचा गुणच ते आहे. म्हणून सोनजाम गोपेगाव सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. परमात्मा तुमच्या देहावर देवाची छाया अखंड ठेवो
तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत देवाचा सहवास तुमच्या देहातून अखंड हो. या ठिकाणी उजरखेडून सुद्धा पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्यांनीसुद्धा आमच्या आश्रमाला एकदा भेट दिली आणि ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं काहीतरी हार्दिक स्वागत करतो. तुम्ही सर्व मंडळी आलात, तुमचंही स्वागत आहे. असंच देवाजवळ येऊन बसा आणि दररोज देवाचं ध्यान करा, गाफील राहू नका. याद आहे तो आबाद आहे, याद नाही तो बर्बाद आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कधी शरीर सुटल सांगता येत नाही, क्षणभंगूर. म्हणून दिवस निघला का ते बस दिवस निघायच्या आत एक ओटी नामाची पेरा, काही करा, देवाची स्तुती करा, देवाचं भजन करा. ते तुमच्या संग आल्याशिवाय राहणार नाही. इथलं काही संग घेऊन जाता येत नाही, पण परमार्थातलं इथं काहीच राहत नाही. ते तुमच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरोखर या ठिकाणी आज ज्यांचं दर्शन फार दुर्मिळ आहे बघा, संपूर्ण भारतभर ज्यांच्या हाताची ख्याती गाजत आहे, आपले भरत महाराज पठाडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत. त्याचप्रमाणे उद्या आपल्याला भगुरे गुरुजींचं गायला ऐकायला मिळेल, पण त्यांच्याच तोडीचं आमचे अक्षय महाराज आणि आमचे कुंदन महाराज अतिशय सुंदर भगुरे गुरुजीची त्यांनी या ठिकाणी आजच ओळख करून दिली. म्हणून त्यांचंही टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं. तुम्ही सर्व उपस्थित झाला आणि खरोखर आमचे संजूभाऊ कावळे असतील, आमचे उत्तम मामा, ही सर्व मंडळी बघा, जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत, सुंदर असं कार्य तुमच्या हातून होत आहे. असंच कार्य परमात्मा तुमच्या हातून, हे देवकार्य असंच करून घेऊ आणि तुमच्या पाठीशी भगवंताची शक्ती अखंड राहो, हीच देवाच्या चरणावर काहीतरी माझी प्रार्थना आहे. आणि सर्वांना नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णाराम करू. जय विठ्ठल म्हणायचं. जय विठ्ठल, जय जय.